स्वागतम स्वागतम सुस्वागतम। श्री श्री अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी मादन हिप्परगा यांचे सलगर या गावात हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज बिराजदार रुद्रवाडी बिराजदार समाणे यांचा शुभ विवाह निमित्त श्री स्वामीजी यांनी आशीर्वादासाठी या गावात आगमन झालेले आहे। तर मित्रांनो, लग्न म्हणजे 7 जन्माची गाठ असते। त्या 7 जन्माच्या गाठीला आशीर्वाद देण्यासाठी महास्वामीजींचे आमंत्रण अथवा महास्वामीजींचे आगमन आपल्यासाठी अतिशय आनंददायी आहे। तर बघू शकता मित्रांनो, भक्तांनी स्वामीजींचे दर्शन घेत आहेत। तर मित्रांनो, इथे भरपूर लोक उभे राहून स्वामीजींचे आशीर्वाद आणि त्यांना वंदन करत आहेत। तर स्वामीजी आता मंडपाकडे यानी की लग्नाच्या मंडपाकडे प्रस्थान करत आहेत, म्हणजे जात आहेत। मित्रांनो, लग्न अतिशय भव्य दिव्य आहे। तुम्हाला माहितीच आहे, गाव म्हणजे एक प्रकारचं अतिशय भव्य दिव्य असते। गावात तुम्हाला सगळं काही भेटतं मित्रांनो, यानी की रिस्पेक्ट आपुलकी तुम्हाला गावातच बघता येते। तर इथे बघू शकता महिला मंडळ अतिशय आनंदाने शांत चित्तेने लग्न कार्य पूर्ण करण्यासाठी पार पाडण्यासाठी बसले आहेत। आता स्वामीजी स्टेजवरती पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात मित्रांनो, बिराजदार समाणे बिराजदार रुद्रवाडी यांचे शुभ विवाह संपन्न होणार आहे। त्यासाठी स्वामीजी स्टेजवरती उपस्थित आहेत। तर स्वामीजींच्या आशीर्वादाने ही लग्न अतिशय धूमधाम अतिशय उत्साहाने उल्हासाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत। तर मित्रांनो, लग्न ही अतिशय सुंदर लग्न अतिशय छान लग्न म्हणजे आपले आयुष्याची एक जोडीदार भेटतं। त्या निमित्ताने ही तुमच्या प्रत्येकांची आशीर्वाद या लग्नात या जोडप्यांना अतिशय महत्त्वाचे असते मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सलगर गावातील लोक अतिशय आनंदाने उत्साहाने या लग्नासाठी प्रेझेंट आहेत, यानी की हजर आहेत। तर मित्रांनो, ही लग्न धूमधामात चालू आहे होणार आहे आणि अतिशय छान चाललंय। तर तुमचंच आमच्यासारखे लोकांची उपस्थिती फार महत्त्वाची आहे। या सगळ्यांच्या उपस्थितीत ह्या लग्न अतिशय आनंदाने धूमधामात होत आहे। तर मित्रांनो, लग्नात अतिशय उत्साहाने आनंदाने तुम्ही साथ दिल्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल आम्ही बिराजदार समाणे बिराजदार रुद्रवाडींच्या वतीने तुमच्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद। आणि मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लग्नाला आशीर्वाद द्या। यांना पुढच्या भावी वाटचालीस माझ्याकडून अथवा तुम्हा सगळ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कार्यक्रमात आम्ही उपस्थित आहे। तर त्या लग्न कार्यक्रमात आमचे जे मित्र आहेत ते अतिशय भरपूर मित्र उभा आहेत। तर त्यांच्याशी थोडं डिस्कशन करूया, लग्न म्हणजे काय आणि हे लोक त्याच्यासाठी आलेले आहेत। तर त्यांचे थोडं डिस्कशन करूया। तर सगळ्यात अगोदर आपलं तुमचं नाव काय? श्रीधर वर्धाळे। श्रीधर वर्धाळे, कुठून आले तुम्ही? आम्ही इथलंच गावचेच। तर आता लग्न कुणाचे आहेत? माझ्या भावाचे। किती वाजता पडणार आहे? 12:30 वाजता। अक्षता किती वाजता पडणार? 12:30 वाजता। पण जेवण वगैरे झालं का? नाही, अक्षता झाल्यावर जेवण? अगोदर नाही का जेवण? नाही। मग अजून काय प्लॅनिंग काय तुमचं? अजून काय प्लॅनिंग नाही। मग काल हळदीच्या दिवशी काय केलं तुम्ही? हळद कधी होता? काल रात्री 8:30. मग तुम्ही काय केलं तेव्हा संध्याकाळी? सगळीकडे हळदीचे कार्यक्रम आणि त्यानंतर 9 ते 10 वाजेपर्यंत म्हणजे एन्जॉय केले। ओके, काय गिफ्ट आणलं तुमच्या मित्राला? मित्राकडनं आता सध्या तर गिफ्ट काय आणलं नाही। तुम्ही काय आणलं मित्राला? काही आणलं नाही। अरे मित्राला गिफ्ट लग्न आहे, मित्राला गिफ्ट आणावं लागतं। मित्राला मुलगी भेटली हेच मोठं गिफ्ट आहे ना। हे बरोबर, हे आणलं तुम्ही? मित्रांनो, आम्ही महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीला आहे। तर काही लोकांना मराठी येतं, काही लोकांना मराठी येत नाही। तर आपल्या मित्राला मराठी येत नाही, राहू दे। तर कन्नडमध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या। तुमच्या मित्राला शुभेच्छा दे, लग्नाची शुभेच्छा। तू नागणसूरचा आहे, इथं काय करतोय? ओके, इथं लग्नाला आले।
विघ्नेश्वरं ओघरं जामेरादळ संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं। भिन्न जन्म जान सामुळे ईश तुपे घडून सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम। तर मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर आणि नव्या चांगल्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद मित्रांनो।